एमएनटीच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, रोजच्या प्रमाणे परत आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करतोय. आजचा विषय आहे शिक्षणाचे संबंधित. आपल्याला कल्पना आहे की शिक्षणाचा जो अधिकार दिलेला आहे तो 14 वर्षाच्या आतील मुलांना सक्तीच आणि मोफत ते शिक्षण मिळावं असं प्रावधान संविधानामध्ये केलेलं आहे आणि ते शिक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे. अलीकडे शिक्षणाच्या संदर्भात वेगवेगळे धोरणं यायला लागलेली आहेत. आपल्याला कल्पना आहे की 3-4 प्रकारचं शिक्षण या देशात शिकवलं जातं आणि त्या शिक्षणाचा जो दर्जा असतो तो त्यानुसार ठरलेला असतो. त्यामुळे निश्चित कुठलं शिक्षण घ्यावं असा संभ्रम निर्माण होत असतानाच आणखी एक शैक्षणिक धोरण समोर आलेलं आहे. ते धोरण म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020. मित्रांनो, या धोरणाने सामाजिक न्याय धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. कारण त्या धोरणामध्ये ज्या काही मूलभूत बाबी अंतर्भूत केलेल्या आहेत त्याचे ते संकेत देतात. या धोरणातून सामान्यांचा जो शैक्षणिक अधिकार आहे तो नाकारला जातोय असा काहीसा सूर आहे, तशी चर्चा सुरू आहे. काही अभ्यासकांनी खूप या संदर्भात चर्चा केली, आपली मतं मांडलेली आहेत, समाजाला प्रबोधित करण्याचं काम केलेलं आहे. ते आजचं जे सरकार आहे शिक्षणाच्या संदर्भात फार सिरियस नाही आहे, उलट ते त्यांच्यामध्ये अनास्था आहे. आणि ही अनास्था येण्याची काय कारणं आहेत? नवीन धोरण लागू करण्यासाठी जो काही आता कालावधी दिला गेलेला आहे तो कसा एक शिक्षण नाकारणारा आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आणि म्हणूनच या विषयाची मांडणी करण्यासाठी आपल्यासोबत नाशिकवरून विराज देवांग आहे. विराज देवांग सर, एमएनटीच्या वतीने आपले स्वागत. मित्रांनो, सर ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष आहेत आणि 8-9 वर्षापासून पुरोगामी चळवळीत सक्रिय कार्यकर्ता म्हणून आपली भूमिका ते अदा करतायत. विविध सामाजिक विषयावर त्यांचं संशोधन आहे. त्याचबरोबर आज रोजी डेव्हलपमेंट स्टडीज या विषयावर ते पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. तेव्हा सर, परत आपलं पुन्हा एकदा आपले स्वागत. आणि आजच्या या विषयाच्या संदर्भात आपण जो विषय चर्चेला घेतलेला आहे त्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की हे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आहे काय, याबाबत काय सांगाल? सर्वप्रथम धन्यवाद जीवन सर की आपण एमएनटी न्यूजच्या माध्यमातून या अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा घडवून आणताय. नवीन शैक्षणिक धोरण किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्याला आम्ही नॅशनल एक्सक्लुजन पॉलिसी असं म्हणतो. याचं कारण असं आहे की ज्या प्रकारे आपण सुरुवातीला सांगितलं की असा सूर एकूणच अभ्यासकांमध्ये आहे, विद्यार्थ्यांमध्ये आहे की या धोरणामुळे सामाजिक न्याय धोक्यात येतोय का, या धोरणामुळे वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणातून बाहेर ढकललं जात आहे का. तर हा सरसकट आरोप या देशातल्या परिवर्तनवादी व्यक्ती, संघटना, पक्ष यांच्याकडून उभा राहतोय की जे धोरण सरकारने या ठिकाणी समोर ठेवलेलं आहे या धोरणातून फायदे होणार की तोटे होणार हा एक प्रश्न ही जनता विचारते. परंतु मला असं वाटतंय की गेल्या अनेक वर्षांपासून 2020 मध्ये हा कायदा कोविडच्या अनुषंगाने हा पास केला गेलेला. खरं तर हा कायदा म्हणजे हे जे धोरण आहे हे धोरण कुठल्याही प्रकारे संसदीय रचनेमध्ये न ठेवता फक्त कॅबिनेट ची एक त्याला म्हणूयात आपण कॅबिनेटने त्याला मंजुरी दिलेली आहे. हे धोरण जे आहे हे धोरण आजतागायत संसदेमध्ये दोन्ही सभागृहांमध्ये ठेवलं गेलेलं नाहीये. आणि त्यानुसारच मला असं वाटतंय की लोकशाही राष्ट्रामध्ये आपण जेव्हा राहतो, जेव्हा आपण संविधानिक चौकटीला मान्य केलेलं आहे, या चौकटीला पूर्णपणे बाजूला ठेवून हे धोरण विद्यार्थ्यांवर आणि एकूणच शिक्षण क्षेत्रावर लादण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे. आणि याची खंत आहे की कुठल्याही म्हणजे कोविडच्या अनुषंगाने जेव्हा कामगार कायदे पास केले गेले, ज्यावेळेस शेती कायदे, जे 3 काळे कायदे ज्याला म्हटलं गेलं, आणि कोविडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की दिल्लीच्या बॉर्डर्सवर शेतकरी लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित झालेत. याच दरम्यान त्यांना कल्पना होती सरकारला की जर कोविड नसेल तर कदाचित हे शैक्षणिक धोरण या देशामध्ये आपण लागू करू शकणार नाही आणि याच्या मागचा जो काही छुपा अजेंडा आहे हा अजेंडा आपण रेटू शकणार नाही. यामुळे जाणीवपूर्वक या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेत हे काही कायदे पुढे ठेवले गेलेत आणि नवीन शैक्षणिक धोरण हे मुळात लागू करण्याची धडपड ही सरकारने केली गेलेली आहे. त्यामुळे
सरकारच्या एकूणच काय म्हणूयात आपण त्यांच्या इंटेन्शन विषयी एक डाऊट निर्माण होतोय की एवढी घाई करण्याचं नेमकं कारण काय होतं, याच्यामागे काही छुपा अजेंडा होता का? आणि या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं की आजतागायत सरकारकडून देण्यात आलेलं नाहीये, आणि ही एक शोकांतिका आहे. सर, तुम्ही ज्या पद्धतीने ही मांडणी केलेली आहे की सरकारने घाई केलेली आहे, त्याच्यामध्ये छुपा अजेंडा जाणवतोय. की त्या धोरणावरून कोणता असा छुपा अजेंडा त्यांचा आहे? सामाजिक न्याय कसा नाकारला जातोय? काही दाखले, काही संदर्भ? सर्वप्रथम म्हणजे छुपा अजेंडा असं वाटण्याचं कारण खूप सोपं आहे. जेव्हा आपण एखादा धोरण किंवा एखादा प्रस्तावित कायदा आपण जेव्हा समोर येतो, खरं तर याच्यामध्ये 3 पातळीवर नवीन शैक्षणिक धोरण हे त्याची संमती त्याला मिळायला हवी होती. पहिली गोष्ट म्हणजे हे संसदेत प्रस्तावित व्हायला हवं होतं, की एकतर एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ही 21व्या शतकातली भारतातलं हे पहिलं धोरण आहे. म्हणजे या आधीचे धोरण जे होते, एक 68चं होतं, एक 86चं होतं, त्याच्यामध्ये एक 92 मध्ये थोडा बदल केला गेला, आणि नंतरच्या काळामध्ये हे 21व्या शतकातलं भारतातलं पहिलं शैक्षणिक धोरण आहे. त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की मुळात या सरकारने 21व्या शतकातल्या विद्यार्थ्यांच्या गरजांचा यांनी विचार केला आहे का? मुळात 21व्या शतकातल्या विद्यार्थ्यांच्या गरजा काय आहेत, या देशातला शैक्षणिक बॅकलॉग किती मोठा आहे, या बॅकलॉगचा विचार करून काही निर्णय घेतले गेले आहेत का? खरं तर एक सध्याच्या म्हणजे टीका करण्याचं टीकाच आपण याला म्हणूयात, की ही टीका नेहमी होत असते की विरोधक नेहमी टीकाच करत राहतात, फक्त बोलत राहतात. पण मला असं वाटतं की जेव्हा नवीन शैक्षणिक धोरण समोर ठेवलं गेलं आणि या धोरणाच्या निमित्ताने चर्चा व्हावी असं सरकारला वाटलं, आणि सरकारने एक असं उदात्त हेतू समोर ठेवून त्याने जाणीवपूर्वक जनतेकडून तुम्ही आम्हाला काही सल्ला द्या, तुम्ही आम्हाला काही सूचना द्या, अशा प्रकारचं एक ढोंग केलं गेलं. खरं तर जर पाहायला गेलं, जर खरोखर सरकारला वाटत होतं की यात जनतेचा सहभाग असावा, तो कोविडच्या याने फायदा उचलला नसता. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे सरकार असं क्लेम करतंय की आम्हाला सूचना मिळाल्या आहेत. तर पुढचा प्रश्न असा आहे की या कोणत्या सूचना तुम्ही स्वीकारल्यात, कोणत्या सूचना तुम्ही नकारल्यात, या संदर्भातलं काही टिपण तुम्ही जनतेसमोर ठेवलंय का? किंवा या शैक्षणिक धोरणामध्ये या संदर्भात चर्चा आपण केलेली आहे का? की हे 10 मुद्दे होते, या 10 मुद्द्यांपैकी हे 5 मुद्दे मान्य करण्यासारखे आहेत, त्यापैकी हे 2 मुद्दे या आजच्या घडीला आपण त्याला आपण मान्य करू शकतोय, हे 3 मुद्दे आपण पुढे मागे लागू करूयात, या संदर्भातली चर्चा कुठेही झालेली नाहीये. म्हणजे पहिले तर संसदेमध्ये हे प्रस्ताव हा ठेवायला हवा होता, दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा व्हायला हवी होती, त्यानंतर पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीमध्ये हा याच्यावर स्क्रुटिनी होणं अपेक्षित होतं. आणि आपण हे लक्षात घेऊयात की घटनेच्या 7व्या शेड्यूलमध्ये मुळात कॉन्करंट लिस्टमध्ये एज्युकेशन आहे, त्याच्यामुळे स्वाभाविकपणे राज्य आणि केंद्र सरकार या दोघांची पण ती जबाबदारी आहे असं मान्य केलं गेलेलं आहे. आणि जर हे मान्य केलं गेलेलं आहे, तर हे धोरण तयार करताना राज्यांना आपण कॉन्फिडन्समध्ये घेतलं होतं का, हा प्रश्न या ठिकाणी आहेच. आणि याकरता गरजेचं नाही एक ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय की हे सरकार खूप डबल इंजिनचं सरकार आहे, आम्हाला वेगाने काम करायचं आहे, तर जी सेंट्रल ऍडव्हायझरी बोर्ड ऑन एज्युकेशन ही कमिटी आहे, ज्या कमिटीमध्ये प्रत्येक राज्यातले शिक्षण काय म्हणूयात शैक्षणिक मंत्री या ठिकाणी असतात, आणि या सेंट्रल ऍडव्हायझरी बोर्ड ऑन एज्युकेशन मध्ये देखील हा प्रस्ताव ठेवला गेलेला नाहीये. म्हणजे या तीनही पातळीवर पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी, दोन्ही सभागृह आणि सेंट्रल ऍडव्हायझरी बोर्ड ऑन एज्युकेशन या तीनही संसदीय रचनेमध्ये हे धोरण कुठेही न ठेवता फक्त कॅबिनेटची त्याला मंजुरी देऊन हे कोविडच्या काळात लादलं गेलेलं आहे. आणि म्हणून यावर हा प्रश्न निर्माण होत आहे की संसदेची संपूर्ण जी काही पायमल्ली केल्या गेलेली आहे, जे काही फेडरल स्ट्रक्चर आपल्याकडे आहे आपण त्याला म्हणतोय, तर सगळ्या स्ट्रक्चरला पायाखाली तुडवून एवढी घाई करण्याची नेमकी गरज काय होती, यावर सरकारने उत्तर द्यावं. परंतु त्यावर एक साधारणतः चुप्पी ही सरकारची आपल्याला दिसत आहे. आणि राहिला विषय सामाजिक न्याय धोक्यात कसा येतोय, मला असं वाटतं की सामाजिक न्याय हा अनेक अंगाने धोक्यात येतोय. म्हणजे काल परवाचा आकडा आपण बघू शकतो की मागच्या 5 वर्षांमध्ये जवळजवळ 25 ते 30 हजार विद्यार्थ्यांनी जे SC ST OBC या समुदायातून येतात, यांनी IIT आणि IIM मधून हे शिक्षण सोडलेलं आहे. हा ड्रॉपआउटचा आकडा हा काही प्रायमरी एज्युकेशनचा नव्हे, हा ड्रॉपआउटचा आकडा काही हायर सेकंडरी किंवा जनरल हायर एज्युकेशनचा नव्हे, हा IITs आणि IIM मधला आकडा आहे. नेमकं काय होतं या देशामध्ये की IITs आणि IIM सारख्या संस्थांमधून देखील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण सोडावं लागतंय.
नेमकं होतं काय, हा प्रश्न जनतेने विचारायला हवाय. आणि एनईपी मला असं वाटतंय की आमची जी समज आहे, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन म्हणून जेव्हा आम्ही या प्रश्नावर काम करतो, आमची समज आहे की हे धोरण नॅशनल एक्सक्लुजन पॉलिसी आहे. आणि मला असं वाटतं की अनेक अंगाने आपण त्यावर चर्चा करूयात की निश्चित. कोणकोणत्या अंगाने सामाजिक न्याय हा धोका देतोय जीवनचा. सर, बऱ्याच अभ्यासकांनी त्याचं विश्लेषण असं केलेलं आहे की हे धोरण म्हणजे एक सामाजिक न्यायच्या विरोधात आहे, त्यामुळे सामाजिक न्याय धोक्यात आलेला आहे अशी मांडणी केलेली आहे. तुमचे असे कोणते मुद्दे आहेत ज्या आधारावर तुम्हाला त्यांच्या मान्यतेला मान्यता द्यायची आहे की होय, हे सामाजिक न्यायाच्या संदर्भात धोक्याचं आहे? तुमचे असे कोणते समोर मुद्दे आलेले आहेत? येस. मला असं वाटतं की सामाजिक न्याय धोक्यामध्ये आता आपण बघतोय की ज्या प्रकारे सध्या सरकारी नोकऱ्यांचं खाजगीकरण होत चाललेलं आहे. बरोबर. आणि या निमित्ताने आपण बघतोय की सरकारी नोकऱ्याच संपल्या, सार्वजनिक क्षेत्र जर संपलं तर अर्थातच या देशातल्या ज्या काही आरक्षित जागा आहेत त्या जागांचा प्रश्न हा मुळातच संपणार आहे. म्हणजे जी माणसं ज्या विचारधारेला असं वाटतं की या देशामध्ये आरक्षण असता कामा नये, सामाजिक न्याय असता कामा नये, त्यांना ही गोष्ट ठाऊक आहे की सामाजिक न्यायाच्या विरोधातली थेट लढाई आपण लढू शकत नाही. आपण थेट लढाई लढलो तर या देशातला मोठा जनसमुदाय हा आपल्या विरोधात उभा राहील आणि आपल्याला आपल्या सत्तेची जी काही रोटी आहे तिला शेकता येणार नाही, याची समज या सत्ताधाऱ्यांना आहे. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक मागच्या दाराने सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या जागा या कशा याला कसं काय आपल्याला संपवता येईल या प्रकारचा एक छुपा अजेंडा हा सरकार राबवतोय. मला असं वाटतं की आपण या धोरणासंदर्भात चर्चा करताना आपण काही मुद्द्यांकडे आपण लक्ष देऊया. सामाजिक न्याय हा खरं तर खूप ब्रॉड अशी कॉन्सेप्ट आहे. ही फक्त आरक्षणाच्या बाबतीत मर्यादित नाहीये. ही फार ब्रॉड कॉन्सेप्ट आहे आणि मला असं वाटतं की ही आपल्या संविधानाच्या मुळाशी असलेली कॉन्सेप्ट आहे. पण होतंय काय सध्या, हे बघा, नवीन शैक्षणिक धोरण जेव्हा आपण उच्च शिक्षणाविषयी जर बोललो तर नवीन शैक्षणिक धोरण हे काही अशा गोष्टी समोर ठेवू पाहतंय. आता मला सांगावं वाटेल की भारतीय जनता पक्ष जेव्हा सत्तेमध्ये यायचा होता, ज्यावेळेस मोदींनी घोषणा केली होती की अबकी बार मोदी सरकार, त्यावेळी त्यांचं वाक्य होतं की आम्ही शिक्षणावरचा जो काही बजेट आहे हा 6% आम्ही करू जीडीपीच्या. पण हे करताना त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी एक लबाडी केलेली. ती लबाडी अशी की त्यांचं असं म्हणणं होतं की 6% आम्ही करू, परंतु पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर या दोघांच्या वाट्याने आम्ही 6% करू. म्हणजे पुन्हा एकदा खाजगी जो काही वाटा आहे, खाजगी जे काही इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याचा उद्देश हा फक्त नफा कमवणे असतो, याला सोबत घेऊन आम्ही 6% हा करणार. आणि ही सेम जी म्हणजे याच प्रकारची मांडणी जी आहे की 6% आम्ही एज्युकेशनचा खर्च करू, ही मांडणी हे एनईपी करतं. परंतु कसं करणार, काय करणार या संदर्भात सरकार काहीच बोलत नाहीये. आपण पाहायला गेलं उच्च शिक्षणामध्ये आपण जर बघितलं तर सरकारने नवीन एक प्रस्ताव ठेवलेला आहे. तो प्रस्ताव म्हणजे असा की आम्ही एज्युकेशनल ऑटोनॉमी ही देऊ कॉलेजेसला किंवा जे काही आपल्याकडे विद्यापीठ आहेत, ऑटोनॉमी देऊ. आता आपल्याकडे स्वायत्तता देऊ म्हणजे अधिक आपल्याकडे काय बरं म्हणूयात, आपल्याला फ्रीडम असेल, कोणता कोर्स आपल्याला तयार करायचा आहे, कोणत्या प्रकारचा सिलेबस आपण तयार करणार, कशा प्रकारे आपण आपल्या काय बरं म्हणूयात अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात की कशा प्रकारे आपण एक म्हणजे काय बरोबर म्हणूयात संस्थांना आपण सरकारी ब्युरोक्रेसीच्या जाळ्यात मुक्त करण्याकरता आम्ही असं करतोय, असा उद्धट हेतू आमचा आहे. अशा प्रकारची मांडणी जेव्हा सरकार करतं तेव्हा फायनान्शियल इकॉनॉमीच्या नावाखाली आता युजीसी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणावर ग्रँट्स हे कॉलेजेसला विद्यापीठांना देत असतं. आणि ही ग्रँटची सिस्टीम मोडीत करण्याकरता एक छान प्रकारचे एक म्हणूयात आपण जाणीवपूर्वक एक व्यूहरचना सरकारने केलेली आहे. व्यूहरचना अशी की जेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही फायनान्शियल इकॉनॉमी घ्या, तेव्हा सरकारचं असं म्हणणं आहे, समजा मी नाशिक शहरामध्ये राहतो आणि नाशिक शहरामधलं एखादं नॅकच्या A++ ग्रेडवर एखादं कॉलेज जर आमच्याकडे असेल, ज्याची क्वालिटी खूप चांगली आहे असं सरकार स्वतः म्हणतंय, तर इथून पुढच्या काळामध्ये या संस्थांना सरकार स्वतः म्हणणार, युजीसी स्वतः म्हणणार की बाबांनो, तुम्ही इतकं चांगली क्वालिटी मेंटेन ठेवताय तर तुम्ही इथून पुढे स्वायत्त व्हा, तुम्ही ऑटोनॉमी घ्या, तुम्ही डीम्ड विद्यापीठ व्हा, स्वायत्त विद्यापीठ व्हा किंवा तुम्ही ऑटोनॉमी घ्या. तुम्हाला फक्त विद्यापीठाचं डिग्रीचं सर्टिफिकेट असेल, परंतु बाकी सगळ्या प्रकारचे जे काही तुम्ही अंतर्गत ज्या बाबी आहेत हे तुमच्याकडे तुम्ही स्वायत्तपणे हाताळू शकाल. आणि अशा प्रकारे माझ्या महाविद्यालयाला सरकार ऑटोनॉमी देत होतं, सरकार फायनान्शियल एड देत होतं, ज्यांना अनुदान सरकार देत होतं. त्याच्यामुळे माझी फी 200-500 रुपये असायची वर्षाची. इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा मला असं म्हटलं जाणार की माझं कॉलेज आता स्वायत्त होतंय आणि सरकार पैसा देणार नाहीये, हा पैसा येणार कुठून? कॉलेजेसमध्ये प्राध्यापकांचे पगार, जे काही गललक पगार आहेत,
ते पगार देण्याकरता मलाच फी भरायला लागणार आहे. माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांना, जे मागासवर्गीय विद्यार्थी देखील आहेत, त्यांच्यावर देखील याचा मोठा बोजा पडणार आहे. माझी फीज वाढणार आहे आणि या निमित्ताने मला अर्थातच की आपण जर पाहिलं मी जसं मागे सांगताना सांगितलं की IITs आणि IIMs मधून ड्रॉपआउट होतोय, याच्या मागचं एक मुख्य कारण म्हणजे IITs आणि IIMच्या मोठ्या प्रमाणात वाढत्या फीज. आजही आपण जर पाहिलं IIM मध्ये जर एखाद्या व्यक्तीला MBA करायचं असेल तर त्याला कितीतरी लाखांचं एक फीज त्याला भरावी लागते आणि प्रत्येक मागासवर्गीय विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्याला एवढी गल्लट्ट फी भरणं. आता असं काही लोक म्हणतील की तुम्ही एज्युकेशन लोन घ्या किंवा इतर गोष्टी करा, परंतु मला असं वाटतं की सामाजिक न्यायाच्या चौकटीमध्ये अशा प्रकारच्या तडजोडींना कुठल्याही प्रकारची जागा असता कामा नये. तुम्ही सरकारची जबाबदारी आहे की शिक्षण देणं, परंतु तुम्ही जर शिक्षणाची कॉस्ट वाढवणार असाल तर अर्थातच सामाजिक न्याय धोक्यात येणार आहे. कारण की जे काही विद्यार्थी मागासवर्गीय आहेत, जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, त्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं अवघडच होणार आहे. त्याच्यामुळे फायनान्शियल इकॉनॉमिक्सचा एक टांगती तलवार इथून पुढच्या काळामध्ये जे महाविद्यालय आपण खरं तर एक आकडा हा इंटरेस्टिंग आहे जीवनजी आपण बघायला हवा की सरकारी महाविद्यालय फार काही आपल्याकडे नाहीये. एक डेटा जो आहे आता ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशनचा डेटा आहे नुकताच. त्यांचं असं म्हणणं होतं की या देशातले 76% महाविद्यालय शैक्षणिक संस्था ह्या खासगी आहेत. राहिलंच किती 24% मध्ये सरकारी ज्या काही कॉलेजेस आहेत ते आपल्याकडे आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खासगीकरणाचा रेटा असताना याच्यामध्ये बऱ्यापैकी एडेड पण आहेत, ज्यांना अनुदान सरकार देते असे पण संस्था आहेत. परंतु इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही अनुदान घेऊ नका, तुम्ही फायनान्शियली ऑटोनॉमी घ्या, तुम्ही स्वायत्त व्हा, अशा प्रकारचं गाजर दाखवण्याचं काम सरकारकडून होतंय. आणि या गाजर हे जे आहे हे जर आपण समजू शकलो नाही तर मला असं वाटतं की या देशामधल्या गरिबांना, या देशातल्या मागासवर्गीयांना शिक्षण घेणं अधिकाधिक अवघड होणार आहे. सर, मला आणखी जाणून घ्यायचं आहे की गावखेड्यातल्या विद्यार्थ्यांवर त्याचा शैक्षणिक काय परिणाम होऊ शकतो या धोरणामुळे? गावखेड्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण आजही बघितलं जीवनचे एक मला असं वाटतं की जेव्हा शैक्षणिक चळवळीमध्ये आम्ही सगळे काम करतो आणि शिक्षण हा सगळ्यांच्या आस्थेचा विषय असतो, तेव्हा आपण जाणीवपूर्वक शिक्षणाच्या खाजगीकरणावर आपण आघात करतो आणि आपण सांगतो की शिक्षणाचं खाजगीकरण हे कसं चुकीचं आहे. पण एक या देशातल्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी त्यांना माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये एक मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा एक बंच हा राहतो आणि स्वतःचं मार्केट जर चालवायचं असेल तर आपल्याला विनाअनुदानित शाळांचं एक नेटवर्क हे पेरलं पाहिजे. आपल्याकडे आपण बघतो की विनाअनुदानित शाळा, विनाअनुदानित महाविद्यालयांचं एक मोठं पीक जे आहे हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतंय. आणि मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची क्षमता ही 100 आहे, 150 आहे, 200 आहे, आणि ज्या ठिकाणी फक्त एक प्रोग्राम, सिंगल प्रोग्राम चालवणाऱ्या खाजगी महाविद्यालय देखील या देशामध्ये, या राज्यामध्ये चालताना आपल्याला मिळतात. याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे शिक्षण हे घरोघरी दारोदारी पोहोचवणं नव्हे, परंतु आपला धंदा चालला पाहिजे. आणि जी क्षमता पालकांची आहे, जी क्षमता जनतेची आहे, त्या क्षमतेमध्ये त्यांना खाजगी शिक्षण कसं देता येऊ शकेल आणि त्यातून नफा कसा काढता येऊ शकेल, या प्रकारची यंत्रणा आपल्याकडे उभा गेलेली आहे. आणि म्हणून आपण बघतो की गावखेड्यांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला खाजगी शाळा दिसतात, अनेक ठिकाणी अनेक मोठमोठ्या संस्थांची विनाअनुदानित कॉलेज आणि महाविद्यालय आपल्याला शाळा या दिसतात. अशा प्रकारचं एक मोठं पीक आलेलं आहे. नवीन शैक्षणिक धोरण जेव्हा म्हणतं की आम्ही इथून पुढच्या काळामध्ये ज्या काही शाळा आहेत ह्या बंद करू, ज्या शाळांमध्ये कमी क्षमता विद्यार्थ्यांची आहे ह्या शाळा आम्ही बंद करू आणि यांची क्लस्टर आम्ही उभारू. आसपासच्या गावखेड्यातल्या ज्या काही शाळा आहेत त्यांचं मिळून एक क्लस्टर उभं करू. त्याच्यामध्ये अंगणवाडी येतील, प्रायमरी स्कूल्स येतील, हायर सेकंडरी स्कूल्स येतील. या सगळ्या शाळांचं आम्ही क्लस्टर उभं करू आणि त्या क्लस्टरमध्ये विद्यार्थी शिकतील आणि त्यांना आम्ही काही चांगलं शिक्षण हे प्रोव्हाइड करू. अशा प्रकारचं जे काही सांगितलं जातंय, आपण बघतोय की आपल्याकडे आजही विद्यार्थ्यांना 4 ते 5 किलोमीटर पायपीट करत गावाच्या शाळेत जावं लागतं. अशा ठिकाणी जर 20-20 किलोमीटरच्या अंतरावर जर हे क्लस्टर, सो कॉल्ड क्लस्टर उभे राहणार असतील तर याच्यामुळे ड्रॉपआउट जे आपल्याकडे आहे, मुळात जी गळती शाळेमधली आहे, आज पाहायला गेलं आपल्याकडे तर मला वाटतं की फक्त 27% जर पहिलीला एखादा विद्यार्थी ऍडमिशन घेतो आहे, पहिलीला 100 विद्यार्थी शिकताय, तर हायर एज्युकेशन पर्यंत येईपर्यंत सरकारचा आकडा यावेळेस असं म्हणतो, 2021-22 असं म्हणतो की फक्त 27 विद्यार्थी हे हायर एज्युकेशन मध्ये राहतात. आणि या हायर एज्युकेशन मधल्या आकड्यापैकी 13-14% तर हा आकडा डिस्टन्स मधला आहे. जे विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकतच नाहीत, ज्यांना असं वाटतं की नोकरी करायची आहे, पैसा कमवायचा म्हणून ते बाहेरून शिक्षण घेत आहे, याच्यातला या 27% मधला एक मोठा आकडा हा डिस्टन्स मधला देखील आहे. आपण बघतोय की कशा प्रकारे गळतीची आपल्याकडे यंत्रणा आहे. 100 विद्यार्थ्यांमध्ये 27 विद्यार्थी शेवटला टिकतात.
आणि आपण जर म्हणणार असू की क्लस्टर्स आपण तयार करणार आणि 20-20 किलोमीटरच्या अंतरावर मुलं शिक्षणाकरता येणार, यांना त्या शाळेपर्यंत पोहोचवण्याकरता ज्या बेसिक सुविधा असणं आवश्यक आहे त्या तरी आहेत का? हा प्रश्न या सरकारला आपण विचारायला हवा आहे. नाशिक शहरामध्ये आणि अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये आज खाजगी बस सेवा सुरू केली गेलेली आहे. महामंडळ ही जबाबदारी घ्यायला तयार नाहीये आणि महामंडळाच्या हातून ही सगळी सेवा करून खाजगी व्यापाऱ्यांना देण्याचं, कंत्राट देण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि या ठिकाणी जर म्हणतो आपण की मुलींना 12वी पर्यंत मोफत पास मिळत असेल, खाजगी कंत्राटदार काय विद्यार्थ्यांना मोफत बसची सुविधा देणार आहेत का? साधा प्रश्न आहे या ठिकाणी. नाशिक शहरामध्ये जेव्हा आम्ही बघतोय की खाजगी कंत्राट दिला गेलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातून येतात त्यांना किमान हा बसची सुविधा, बस पासची सवलत ही मिळते. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी शहरामध्ये ज्या शहरामध्ये 20 लाख लोक राहतात, या शहरामधल्या विद्यार्थिनींना बस पासची सुविधा ही नाममात्र फक्त कागदोपत्री आहे, कारण खाजगी बस सेवा असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची सेवा मोफत मिळणार नाहीये. तर यावर आपण समजू शकतो की कशा प्रकारे क्लस्टर्सच्या उभारणीतून या देशामधली ही अडचण आपण सॉल्व्ह करू शकतोय. मला असं वाटतं की मोठी शोकांतिका आहे. सर, क्लस्टरचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडलेला आहे, पण या क्लस्टरच्या माध्यमातून शैक्षणिक जे तुमचे अधिकार आहेत ते नाकारले जात आहेत, असं नाही वाटत का? आणि दुसरा मुद्दा असा आहे की सरकारचं असं म्हणणं आहे की त्या प्रमाणात त्यांना रिटर्न मिळत नाही, म्हणजे तिथे आम्ही का म्हणून सगळी गुंतवणूक करायची? क्लस्टर केलं तर कसं सगळ्यांना एकत्र बोलावता येईल, सगळ्यांना एकत्र आणता येईल. हे धोरणच मुळात तुमच्या शैक्षणिक अधिकाराला नाकारणार आहे, असं नाही वाटत का? अर्थातच आपण जर म्हणणार असू की आम्ही गुंतवणूक करतो आणि आम्हाला आजच्याच असं काय बरं म्हणूया परतावा मिळायला हवाय, तर मला असं वाटतं की ही भांडवली समज आहे आणि ही समज जी आहे ही किमान शिक्षण क्षेत्राला लागू असता कामा नये. आपण जेव्हा शिक्षणामध्ये गुंतवणूक करतोय तेव्हा त्या गुंतवणुकीचा अर्थ काय? खरं तर जीवन सर ज्या भांडवली काय बरं म्हणूयात अर्थकारणाकडे आपण आपल्या देशा वळलेला आहे, ज्या अमेरिकी भांडवलशाहीच्या बुडाखाली आपलं एकूण सगळं कामकाज चालू असतं. आणि या भांडवलशाहीचा जो प्रणेता होता, त्या स्वतः प्रणेता ज्याला आपण म्हणूयात की ज्याला आपण फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणतो, ॲडम स्मिथ, तो देखील स्वतः हे म्हणतो की शिक्षण ही गुंतवणूक आहे, शिक्षणामध्ये गुंतवणूक करायला हवी आहे. जर भांडवली विकास हा तुम्हाला करायचा असेल तर भांडवली विकास करण्याकरता तुम्हाला ज्या काही बेसिक सुविधा आहेत, एज्युकेशन, हेल्थ केअर, याच्यात तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे, अशा प्रकारची मांडणी स्वतः ज्याला आपण फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणतो तो स्वतः करतो. जो भांडवली अर्थतज्ञ होता, ज्याच्याविषयी टीका होते, स्वतः म्हणतोय. कारण जर ज्या देशामध्ये चांगलं सुदृढ नागरिक नसतील आणि ज्या देशातली जी काही वर्कफोर्स आहे, जी काही मॅन पॉवर आहे, ती जर वेल इक्विप नसेल, तिच्याकडे शिक्षण नसेल, तिच्याकडे जर स्किल नसेल, तर कुठल्याही अर्थव्यवस्थेला भरारी मारण्याकरता ते काही पूरक नाही. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे शिक्षणावर खर्च करायला हवा आहे आणि शिक्षणातली गुंतवणूक जी आहे ही लॉंग टर्मची आहे. त्याचा आपण परतावा हा लगेच मिळायला हवा, अशा प्रकारची भाषा करणं म्हणजे खरं तर तुम्ही शिक्षण नाकारणं आहे. म्हणजे तुम्ही हे म्हणू शकत नाही की आम्ही या देशातल्या गरिबांचं, मागासवर्गीयांचं, ओबीसी, एसटी, एनटी, सगळ्या मागासवर्गीयांचं शिक्षण आम्हाला नाकारायचं आहे, हे तुम्ही म्हणू शकत नाही. म्हणून तुम्ही म्हणणार की आम्हाला परतावा मिळत नाही म्हणून आम्ही अशा प्रकारची जी काही सुविधा आहे ती आम्ही करतोय. मुळात तुम्ही खरं तर हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायला हवंय की का बरं गावखेड्यातल्या शाळांमध्ये गळती होते आहे, का बरं कोणते असे धोरण आहेत की गावखेड्यातल्या शाळेतले विद्यार्थी हे इंग्लिश मिडियमच्या या सगळ्या जाळ्यामध्ये फसत आहेत. नेमकी अशी कोणती धोरण आहे की सरकारी शाळांची जी काही क्वालिटी आहे ती अचानकच मागच्या 10-15 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये खालावते आहे आणि त्याच्याविषयी प्रचंड गोंगाट हा केला जातोय. नेमकी अशी कोणती कारण आहे की ज्याच्यामुळे सरकारी यंत्रणा ही कमकुवत होते? याचं उत्तर मुळात सरकारने द्यायला हवंय. ही धूळफेक आहे आम्हाला असं वाटतं. सर, एक अभ्यासक म्हणून 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर शिक्षणाचा जर विचार केला आणि या धोरणाचा विचार केला तर भारत हा कसा असेल असं तुम्हाला वाटतंय? खरं तर जीवन सर हा फार किचकट प्रश्न आहे. कारण की काय बरं म्हणूयात ना, ज्या काळात आपण राहतोय आणि काय म्हणूयात आपण ना, ज्या ठिकाणी आपण सध्या उभे आहोत, आपण जर म्हणणार असू की आपण हे बघा, आपण जेव्हा ही टीका नेहमी होते पुरोगामी चळवळीकडून की या देशामध्ये मनुवादी काय बरं म्हणूयात व्यवस्था निर्माण करण्याचं एक षडयंत्र या देशातले सत्ताधारी करतायत, तेव्हा मला असं वाटतं की एक छोटंसं उदाहरण आपण यामध्ये घेऊ शकतो
की यावेळेस नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलं गेलंय की आम्ही 6वी पासूनच्या पुढच्या विद्यार्थ्यांना स्किल बेस्ड एज्युकेशन आम्ही देऊ. आणि नाही, खरं तर आता तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे जो मध्यम वर्ग आहे आपला किंवा निम्न मध्यम वर्ग आहे की ज्याला असं वाटतंय की नोकऱ्या हल्ली मिळत नाहीये, त्याच्यामुळे आपल्या मुलाकडे काहीतरी स्किल असणं हे कधी पण चांगलं आहे. आणि त्याच्यामुळे हे जे पाऊल सरकारचं यावर्षी प्रचंड कौतुक केलं जात आहे. आता याच्यामध्ये एक लबाडी छान सरकारने केली आहे की मनुवादी व्यवस्थेकडे कसं घेऊन जात आहे आपल्या एकूणच व्यवस्थेला. याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे 6वी पासून पुढच्या विद्यार्थ्यांना आम्ही स्किल बेस्ड एज्युकेशन देऊ असं जेव्हा सरकार म्हणतं, तेव्हा जे काही बेसिक विषय आपले आहेत, सायन्स, मॅथमॅटिक्स, सोशल सायन्सेस जे आहेत, हिस्ट्री, जॉग्रफी सारखे विषय आहेत, जे पूर्वीच्या शैक्षणिक धोरणामध्ये ठराविक काळापर्यंत सगळ्यांनी शिकणं हे महत्वाचं आहे. आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता हे विषय गणित, विज्ञान, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोलासारखे विषय शिकणं आवश्यक होते. हे धोरण असं म्हणतंय की जर मी समजा 6वीचा विद्यार्थी आणि मला एखाद्या विषयाविषयी अनास्था वाटते आणि मला एखादा विषय अवघड जातोय, समजा मला इंग्लिश अवघड जाते, या देशामध्ये अनेक विद्यार्थिनी विशेषतः ड्रॉपआउट होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे इंग्रजी, मॅथमॅटिक्स आणि सायन्स अवघड जाते असं म्हणून विद्यार्थी ड्रॉपआउट होतात. त्या देशामध्ये मला अशी मुभा मिळणार आहे की मी 6वीचा विद्यार्थी आणि मला गणित अवघड जात आहे आणि मला काहीतरी स्किल बेस्ड एज्युकेशन मिळतंय, तर मी माझा मॅथमॅटिक्सचा तास बुडवू शकेल आणि त्यालाच इक्विव्हॅलंट असा एक तास मला माझ्या स्किल एज्युकेशनचा मला मिळू शकेल. आणि मग मी तर म्हणेलच ना की अरे वा, किती छान होतंय, मला जे शिकायचंय ते मला शिकण्याकरता मिळतंय आणि मला मुभा मिळते शिकण्याची. पालक आनंदी आणि विद्यार्थी आनंदी. परंतु जेव्हा मी माझ्यासारखा विद्यार्थी गणित आणि विज्ञानासारखे मूलभूत विषय जे पुढच्या शिक्षणामध्ये मला महत्वाचे आहेत ते मी गाळणार स्किल एज्युकेशनच्या नावाखाली, जेव्हा मी 11वी-12वी मध्ये जाणार, जेव्हा मी कुठल्या तरी स्पर्धा परीक्षेमध्ये स्वतःचा पोटेन्शियल आजमावू बघणार, जेव्हा मी जेईची तयारी करू पाहणार, जेव्हा मी नीटची तयारी करू पाहणार, मेडिकलची तयारी करू पाहणार, आणि तेव्हा मला जाणवेल की माझा जो पाया आहे सायन्सचा, मॅथमॅटिक्सचा, हा किती कमकुवत आहे. आणि हे जे काही धोरण आहे जे म्हणतंय की तुम्हाला आम्ही प्रोत्साहन देऊ की तुम्ही स्किल एज्युकेशनचे तास निवडा. बॅगलेस आवर्स नावाचा त्यांनी त्याच्यामध्ये छान उल्लेख केलाय की बॅगलेस तास बेसिकली विद्यार्थ्यांना असणार, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ओझं मुलांकडे नसणार आहे. तर हे जे काही धोरण आहे हे या देशातल्या इंग्रजी माध्यमांना लागू होणार आहे का? इंग्रजी माध्यमांना असं म्हणणार का तुम्ही की मॅथमॅटिक्स आणि सायन्स सारखे मूलभूत तास जे आहे ते सोडून तुम्ही स्किल एज्युकेशन घ्या, ते सोडून तुम्ही मटका बनवणं शिका, सुतारकाम शिका? असं होणार नाहीये. हे जे काही होणार आहे हे फक्त सरकारी शाळेतल्या मराठी जे काही मीडियमचे विद्यार्थी आहेत, विशेषतः सरकारी शाळेतले विद्यार्थी आहेत, त्यांना म्हणणार की तुम्ही स्किल एज्युकेशन निवडा. आणि इंग्रजी माध्यमातली मुलं हे मात्र, कॉन्व्हेंटची मुलं हे मात्र गणित, विज्ञानासारखे विषय शिकणार. 11वी-12वीला जेव्हा हे दोन्ही विद्यार्थी येणार तेव्हा सरकारी शाळेतल्या विद्यार्थ्यांना हे कळणार की आपला जो पाया आहे हा कमकुवत आहे. कसं मी कम्पीट करणार आहे या सगळ्या देशामध्ये? कसं काय मी कम्पीट करणार आहे नीटमध्ये, जेई मध्ये, सीईटी मध्ये? कसं मी हर एज्युकेशन घेणार? आणि याच्यामुळे होणार काय? तर मला माझं हे का करताय सर, हे याकरता करताय की जागतिक एकूणच याच्यामध्ये मार्केटमध्ये माझं स्किल मी कवडीमोल भावात विकून टाकावं. आणि या देशातला जो काही गरीब तबका आहे, वंचित तबका आहे, त्याने नोकरीच करावी, त्याने चाकरीच करावी, त्याने कामगार म्हणून कमी पैशामध्ये स्वतःचं स्किल विकावं, स्वतःला विकून टाकावं. आणि त्याच्या बदल्यात कॉन्व्हेंटमधले जे काही उच्चवर्गीय विद्यार्थ्यांची जे काही पालकांची मुलं आहेत त्यांनी साहेब म्हणून राज्य करावं, त्यांनी मोठमोठे पद भूषवावेत. अशा प्रकारचं एक कटकारस्थान या देशामध्ये चाललेलं आहे. आणि म्हणून आपण म्हणतोय की हे मनुवादाला सर घेऊन चाललंय, मनुवादाकडे घेऊन चाललंय. सर, असं तर नाही ना की ही पावलं आमची मागे चाललेली आहेत, पारंपरिक व्यवसाय करणार आहे आणि दुसरं म्हणजे वर्णव्यवस्थेचा खुंटा मजबूत करणारी आहे, असं नाही वाटत का? अर्थातच आपण जर म्हणतो की कास्ट बेस्ड ऑक्युपेशनकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणार हे धोरण आहे. तुम्ही जेव्हा स्किल एज्युकेशन म्हणतात ना, तेव्हा स्किल एज्युकेशन म्हणताना एखाद्या गावखेड्यामध्ये जिकडे चातुर्वर्ण व्यवस्था आजही प्रचंड काय बरं म्हणूयात तिचे मुळं प्रचंड घट्ट आहे, अशा ठिकाणी एखादा सुताचा मुलगा जर काहीतरी वेगळं करायला लागलं ना, तर त्या गावातले लोक म्हणणार की तुझं हे काम नाहीये, तू वेगळं काहीतरी काम केलं पाहिजे. तुझी जात काय आहे, जातीने काम दिलंय ना साफसफाई करण्याचं, तू ते केलं पाहिजे, तुझं या ठिकाणी काम नाहीये. तर कुठे ना कुठे कास्ट बेस्ड ऑक्युपेशन, जाती निहाय जे काही आपल्याकडे कामांची पद्धत होती त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना अडकवण्याचं काम या ठिकाणी होतंय. आणि पुन्हा एकदा जीवनजी यात मला सांगायचं वाटतंय की याच्यामध्ये जेव्हा सांगितलं गेलंय की ही जे काही शाळा असणार आहेत सध्या, अंगणवाडी संदर्भात देखील अनेक प्रकारची मांडणी होते.
अंगणवाडीमध्ये काय बरं म्हणूयात, आम्ही कम्युनिटी व्हॉलंटियर्सला प्रोत्साहन देऊ की त्यांनी सहभागी व्हा. बघा, अंगणवाडी हे प्रचंड महत्वाची संस्था या देशामध्ये आहे, जे विद्यार्थ्यांच्या पोषणाचं महत्वाचं काम करते. आता याच्यामध्ये पोषणासोबतचा एक थोडासा एज्युकेशन एलिमेंट जो आहे, पूर्वीच्या योजनांमध्ये एज्युकेशन एलिमेंट हा थोडा कमी होता आणि पोषणाकडे विद्यार्थ्यांच्या या देशामधल्या कुपोषणाचं एकूण प्रमाण बघता आणि गरिबी बघता पोषणाकडे महत्व देणं हे सरकारला महत्वाचं वाटलं होतं. आणि याच्यामध्ये थोडासा एज्युकेशन एलिमेंट हा वाढवल्यामुळे कौतुक होतंय की कसं सरकार या अंगणवाडीपासूनच विद्यार्थ्यांचं काहीतरी भलं करण्याचा विचार करत आहे. या ठिकाणी कम्युनिटी व्हॉलंटियर्सच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नेमून विद्यार्थ्यांच्या मनावर लहानपणापासूनच, आता जेव्हा म्हणते सरकार की कम्युनिटी व्हॉलंटियर्स आम्ही नेमू, बीजेपी आणि RSSच्या राज्यामध्ये कम्युनिटी व्हॉलंटियर्सचा अर्थ काय? कम्युनिटी व्हॉलंटियरचा अर्थ आहे संघ शाखेतले कार्यकर्ते जे स्वयंसेवक या अंगणवाडी मधल्या मुलांमध्ये जाऊन तिकडे हे जाणीवपूर्वक धार्मिक राजकारणाची, धर्मांधतेची बीजं रोवणार आहेत, जातीयतेची बीजं रोवणार आहेत. आणि या सगळ्या सरकारी यंत्रणेला जणू काही हे यांची जी काही शिशु मंदिरं आहेत, जी काही संघाची जी काही शाळा आहेत, त्याला बनण्याचं एक प्रकारचं कटकारस्थान या ठिकाणी करण्यात येते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संघाचं जे काही शासन या देशामध्ये आहे, संघाला आणि बीजेपीला ही गोष्ट ठाऊक आहे की जर या देशाच्या या जनतेच्या मस्तकावर राज्य करायचं असेल तर शिक्षण एवढं चांगलं हत्यार नाहीये. आणि म्हणूनच अंगणवाडीपासूनच्या विद्यार्थ्यांना कसं काय आपल्याला आपल्या धार्मिक राष्ट्रवादाच्या एकूणच काय बरोबर म्हणजे रस्त्याला लावता येईल या प्रकारचा प्रयत्न करण्याकरता त्या प्रकारची रचना हे लोक राबवत आहेत. सर, ते त्यांचं काम करत आहेत, आपली व्यवस्था कायम करण्यासाठी त्यांचे ते प्रयत्न आहेत. विशेषतः ज्यांच्या विरोधात 85-90% समुदाय आहे, ज्याला आपण SC ST OBC मूलनिवासी बहुजन म्हणतोय, तो युवक त्या प्रमाणात जागृत दिसतोय तुम्हाला? कारण तुम्ही एक युवकांचं प्रतिनिधित्व करताय. काय त्यांच्या म्हणजे या संदर्भातले त्यांचे काय विचार आहेत, काय मांडणी आहे, किंवा त्यांची अनास्था आहे, काय अज्ञान आहे का, किंवा ज्यांची समज आहे तर त्यांची कुठपर्यंत आहे, आणि यांना संघटित करायचं असेल तर काय केलं पाहिजे? कारण प्रश्न हा केवळ शिक्षण या क्षेत्राशी संबंधित नाही, राष्ट्र निर्मितीसाठी या युवकांचं योगदान महत्वाचं असतं. केवळ शिक्षण BA ची डिग्री किंवा पदव्युत्तर डिग्री घेऊन त्याला शिक्षण म्हणता येणार नाही. एकूण त्यांच्या मानवी कल्याणाचा, विकासासाठी ते आवश्यक असते. राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्याचा फार मोठा वाटा असतो. तो वाटा जर शिक्षणच नाही तर वाटा कसा आहे? प्रश्न असा आहे की युवकांना त्यांच्या संदर्भात, या एकूणच धोरणाच्या संदर्भात त्यांच्या काय भावना आहेत, त्यांचं काय मत आहे आणि त्यांची काय तयारी आहे? कारण हे लढाई आहे आणि ही वैचारिक लढाई आहे. त्या लढाईत हा जर उतरला नाही, काय सांगा? मला असं वाटतं की मी 90 नंतरच्या पिढीचा असल्यामुळे मला असं वाटतं की हे सांगावं असं वाटेल की आमच्या पिढीला अराजकीय होण्यास शिकवलं गेलेलं आहे. आमच्या पिढीला राजकीय भूमिका न घेणं, आमच्या पिढीला स्वतः व्यतिरिक्त समाजाकडे न बघणं हे शिकवलं गेलेलं आहे. लहानपणापासूनच मोर्चे बघू नका, आंदोलन बघू नका, आणि हे सगळं जे काही आहे हे सगळं चुकीचं आहे. अशा प्रकारचे संस्कार आमच्या पिढीवर कळत न कळत केले गेलेले आहेत. म्हणजे जेव्हा या देशामध्ये जागतिकीकरणाला सुरुवात झाली, 90 नंतरची एक वेगळी पिढी निर्माण झाली, ज्या पिढीला शिकवलं गेलं की तुम्ही व्यक्तिकेंद्री व्हा, तुम्ही स्वतःचा विचार करायला शिका, तुम्ही स्पर्धात्मक होणं शिका, तुमच्यामध्ये काय बरं म्हणूयात जी एकोपाची भावना होती, एकमेकांना सांभाळून चालण्याची भावना होती, ही भावना तुम्ही थोडी बाजूला ठेवून व्यक्तिगत स्वार्थाला तुम्ही एक प्राधान्य दिलं पाहिजे. अशा प्रकारची शिकवण जेव्हा घरातून मला मिळते तेव्हा मला असं वाटतं की कुठल्याही समुदायाचा विद्यार्थी असो, युवक असो, त्या युवकामध्ये कुठे ना कुठे या स्पर्धात्मक युगामध्ये टिकण्याची जी काही चढाओढ चालू आहे, या चढाओढीमुळे अर्थातच ज्या काही चळवळी या देशातल्या युवक विद्यार्थी चळवळी आहे या कमकुवत झालेल्या आहेत. आपण बघतोय की 90च्या आधीच्या विद्यार्थी युवक चळवळी जर पाहिलं आपण, मला असं वाटतं की आजही आमचे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे पदाधिकारी, जुने पदाधिकारी सांगतात की त्यावेळेस नागपूर विधिमंडळावर 50-50 हजार विद्यार्थ्यांचे मोर्चे शिष्यवृत्तीच्या निमित्ताने निघायचे. म्हणजे मला आजही आश्चर्य वाटतं की 50,000 विद्यार्थी, 60,000 विद्यार्थी एखादी संघटना आपल्या स्वबळावर जेव्हा उभी करते, आज ती ताकद मला असं वाटतं की कुठल्याही पुरोगामी युवक विद्यार्थी संघटनेची या घडीला नाहीये. त्याच्यामुळे एकूणच समाजमन हे बदललेलं आहे 90च्या काळानंतर, आणि या समाजमन बदलण्याचा परिणाम हा आमच्यावर देखील झालेला आहे.
त्याच्यामुळे मग तो ओबीसी, एससी, एसटी कुठल्याही मागासवर्गीय तो विद्यार्थी असो, त्याच्यावर या सगळ्या हा जो काही सगळा हे जे काही संस्कार केले गेले हे त्याच्यावर आहेतच. ते माझ्यावरही आहेत आणि माझ्या सगळ्या मित्रमंडळीवर देखील आहेत. आणि आपण बघतोय की मागच्या काही काळामध्ये काही प्रमाणात ज्या काही सामाजिक चळवळी पुढे आल्या, सामाजिक संघर्ष निर्माण झाले. या संघर्षामुळे मला असं वाटतं की अनेक युवक विद्यार्थी हे जागरूक झालेत. परंतु प्रमाण हे मला असं वाटतं की आजही कमी आहे. परंतु एक आशेचं चिन्ह असं आहे की या देशातला बहुतांश जो युवक आहे तो आज विचार करायला लागलाय की जे काही मूलभूत प्रश्न आपले आहेत तेही या देशामध्ये सुटल्या जात नाहीयेत. आज 75 वर्ष होऊन गेले स्वातंत्र्याला, तरी देखील शिक्षणाचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न हा सुटत नाहीये. परंतु संघ परिवार आणि जे काही मनुवादी ज्या काही सगळे चळवळी या देशामध्ये राईट विंग जी काही वाढते आहे, त्या राईट विंगचा सातत्याने हा प्रयत्न आहे की आमच्यासारख्या युवकांवर जाणीवपूर्वक एक सांस्कृतिक पगडा आमच्यावर बसवावा आणि आम्हाला मूलभूत प्रश्नांच्या बाजूने आम्ही वळता कामा नये. याकरता आम्हाला जातींवरून, धर्मावरून एकमेकांसोबत संघर्ष करण्याचं जे काही षडयंत्र आहे हे उभं केलं जात आहे आणि या षडयंत्राला मोठ्या प्रमाणात युवक बळी पडतोय. परंतु विद्यार्थी चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा काय बरोबर म्हणूयात ना, सत्ता ही या प्रकारची उर्मट होत जाते तेव्हा तेव्हा मोठ्या प्रमाणावर एक संघर्ष हा उभा राहतो आणि मला असं वाटतं की हा काळ तोच आहे की ज्या काळामध्ये ही संघर्षाची बीजं रोवली जात आहेत. जे म्हणजे असं कोणी म्हणता कामा नये की आम्ही पुढचे 50 वर्ष या देशावर राज्य करू, असं या देशात कधीच होणार नाहीये. या देशाच्या मातीमध्ये ही लोकशाही रुजलेली आहे, या मातीमध्ये हे विचार रुजलेले आहेत. त्याच्यामुळे या देशामध्ये 50 वर्ष राज्य करू असं कोणी म्हणणार नाही आणि परिवर्तनाची बीजं रोवण्याचं काम या काळात नक्कीच चालू आहे. खूपच सकारात्मक शेवट केलाय आपण. प्रेक्षक तुम्हाला बघतायत, विद्यार्थी युवक बघतायत, त्यांचे पालक सुद्धा बघतायत. आजच्या विषयाच्या संदर्भात शेवटचा संदेश 1 मिनिटासाठी काय असेल? मी एवढेच म्हणू इच्छेल की आपल्या सर्वांना लढण्याची गरज आहे. आपण सर्वांनी आपल्या मूलभूत प्रश्नांकरता, आपल्या मूलभूत आपल्या स्वतःच्या अस्तित्वाकरता जी लढाई आहे ती लढाई मजबूत करण्याकरता आपण सर्वांनी चळवळीचा धागा धरणं, चळवळीचा दोरा धरणं हे अत्यंत गरजेचं आहे. शिक्षणासोबत आमचा नेहमीचा एक मोटो आहे की पढाई के साथ लढाई. स्टडी अँड स्ट्रगल हा उद्देश आमचा सर्वांचा आहे. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनची घोषणा आहे. त्यामुळे अभ्यास तर करायचा आहे आणि हा अभ्यास पुस्तकी असता कामा नये. या समाजाचा पण अभ्यास करायचा आहे. या समाजामध्ये चाललेल्या ज्या काही वाईट रूढी परंपरा आहेत, वाईट गोष्टी आहेत, दुष्कृत्य आहेत, त्यांचा अभ्यास करायचा आहे आणि ते बदलण्याकरता स्वतःला संघर्ष देखील करायचा आहे. तर शिक्षणाची लढाई ही अधिक मजबूत करण्याकरता आपण सर्व यात सहभागी व्हाल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद विराज, आपण या ठिकाणी आलात. केमिंटीच्या वतीने आपले आभार, प्रेक्षकांचे सुद्धा आभार. मित्रांनो, उद्या परत भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत द्या विश्रांती. धन्यवाद.